मैदानाचा ताबा घ्या। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मकर संक्रांती आज आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। 0311 जी गाडी आहे ती रस्त्यामध्ये आहे तर ती कृपया करून बाजूला करा आणि पार्किंग झोन मध्ये ती पार्क करा। जी मोटरसायकल जी आपण पाहतायत मैदानाच्या बाहेर बॅरिकेडच्या अगदी बरोबर जो GT11 माकणेचा स्टँड आहे त्याच्या बाजूला बाईक पार्क केलेली आहे तर ती कृपया करून बाईक हटवायची आहे। चला साहिल कुडू लवकरात लवकर या आपण। या व्यासपीठावर या साहिल कुडू आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज राजूजी पाटील साहेब यांच्याकडून क्लीन बोल्ड केला आकाश घरतला आणि सुंदर बाउंड्री लाईन टच झेल टिपला त्याबद्दल 500 रुपये। आणि अशोकजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अशोक पाटील मामा यांना विनंती करेन पंचायत समिती सभापती साहिल कुडू अगोदर तुम्ही खेळले असतील तेव्हा हे पारितोषिक मिळालं नसेल परंतु आता तुम्हाला तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी देण्यात येते। अग्री सामनावीर ही टॅग लाईन सामन्याला होते सुरुवात। मनोजी पाटील जॉईंट झालेत आमचे साथी समालोचक। त्यांनी यंदाच्या वर्षात रॉकी ग्रुप चषक सुद्धा कव्हर केलं एक मोठी स्पर्धा। आणि या पण मॅन ऑफ द मॅच कॅम्पा एनर्जी ड्रिंक आपण पाहत आहेत त्रिमूर्ती मेडिकल अमोल पाटील गिराळे यांच्याकडून ही एनर्जी ड्रिंक आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत जो सामनावीरचा पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतो। तर थँक्यू व्हेरी मच साहिल वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील मॅच साठी ऑल द बेस्ट। जाऊया आता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत मनोजी पाटील वॉइस ऑफ बहाडोली। एकविरा ग्रुप एक या धावसंख्येवर आपल्याला बघायला मिळतोय। प्रणय गरत यांच्या बॅट मधून एक धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर यावेळेला संतोष मडवी आणि इथे प्रफुल्ल पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय। फ्लाइंग किस घेतला बॅटचा आणि चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये। इथून आपण बघितलं तर प्रफुल्ल पाटील पुन्हा एकदा अपयशी होताना आपल्याला बघायला मिळतात। जबरदस्त अप्रतिमचा खेळाडू आपल्याला हार्ट हिटर फलंदाज म्हणून बघायला मिळतोय। आदरणीय अशोकजी पाटील साहेब माजी सभापती वसई पंचायत समिती खानिवडे यांच्या माध्यमातून 5000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। तसेच हितेशजी बाडगा साहेब सरपंच भाताणे ग्रामपंचायत 5000 रुपये त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेकरिता आलेले आहेत। तसेच हरेश्वर सोमनाथ वजे चांदीप यांच्या माध्यमातून 2000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत। या तिन्ही मान्यवरांचं आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। आदरणीय सन्माननीय निलेशजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि राजू पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं। निलेशजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया। माकणे गावातील अनमोल रत्न आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत कैलासवासी साधना सदानंद तरे यांच्या स्मरणार्थ श्री निलेश सदानंद तरे यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत। खूप खूप धन्यवाद आहे निलेशजी तरे साहेब आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आपला मनपूर्वक धन्यवाद। त्यानंतर वसंत तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी वसंत तरे साहेबांना विनंती करेन आपण समोर या आपला यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी संदेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा। याआधी आपण बघितलं तर निहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटण हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि तो टॉपलाच असेल या स्पर्धेमध्ये। 5 सामने 5 विजयी। इथून आपण बघतोय प्राक्तन किणीच्या बॅट मधून एक धाव येताना प्रचोद पाटील थोडासा फंबल होताना आपल्याला बघायला मिळतो आणि या दरम्यान 2 धावा येताना धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात। मोहित मडवी बॅकअप चांगला आपल्याला बघायला मिळालं। पहिलं षटक प्रगतीवर आहे। 4 चेंडूचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात।
या आपण श्रीधरजी तरे साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी अक्षय घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. श्रीधरजी तरे साहेब त्या ठिकाणी उपस्थित झालेत. आज अमूल्य आपल्या दैनंदिन जीवनातून देत असताना या आपण श्रीधरजी तरे साहेब त्यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण मुख्य मंचावर करीत आहोत. अक्षयजी घरत यांचे शुभ हस्ते आपला मनपूर्वक धन्यवाद श्रीधरजी तरे साहेब. आता थेट जाऊया आपण मॅचच्या दिशेने आणि या ऐकूया मनोजी पाटील यांचा आवाज. पहिल्या 5 चेंडूचा खेळ होताना धावसंख्या 8 धावा. इथून हलक्या हाताने प्रणय घरतने खेळलेला हा फटका आपण बघतोय. प्राक्तन किणेने म्हटलं की धाव घेण्याची गरज नाही, परंतु प्रणय घरत एका बाजूने आपण बघतोय की थोडासा आक्रमक झालाय. धाव होती आणि ही धाव का घेतली नाही, स्ट्राईक माझ्याकडे आली असती, कारण या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर खोऱ्याने धावा त्याच्या बॅटमधून येताना आपण बघतोय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 8 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. प्रफुल्ल पाटील ह्याच्या एकमेव विकेट नंतर ही धावसंख्या आपण बघतोय 8 धावा. जयेश किणी डाव्या हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. दुसऱ्या बाजूने प्राक्तन किणी, तर एका बाजूने प्रणय घरत विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातोय प्रणय घरत, मॅन फ्रॉम सरावली. दुसऱ्या बाजूने शिवनसईचा वंडर बॉय प्राक्तन किणी आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय चांदीपचा गोलंदाज जयेश किणी एका बाजूने आहे. 8 या धावसंख्येवर. चला मित्रांनो, घाई करा. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांकरिता चौकार. आदरणीय श्रीधरजी तरे साहेब माकणे यांच्या माध्यमातून आग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन करिता 1000 रुपये वर्गणी आलेले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतोय. आदरणीय अशोकजी पाटील साहेब माजी सभापती पंचायत समिती वसई आणि खानिवडेवरून इथे उपस्थित आहेत. त्यांचे नातू इथे सक्षम हर्षद पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मनोज पाटील साखरे यांना. मनोजजी पाटील साहेब पिंट्या सोनावे यांना मी विनंती करेन. आणि या वेळेला काय जबरदस्त झेल, मोहित मडवी क्लास दाखवताना रनिंग झेल आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून या झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळतंय. प्राक्तन किणी बॅक टू डगआउट. एका बाजूने प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे संघाला विजय खूप महत्वाचा आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय आई एकविरा ग्रुप माकडे हा संघ जर विजयी होतोय तर मात्र क्वालिफाय होईल. थोडी घाई करा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वारंवार आपल्याला सूचित करण्यात येत आहे. आदरणीय वसंतजी तरे साहेब माकडे यांच्या माध्यमातून 1000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आदरणीय श्रीधरजी तरे साहेब माकडे यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेकरिता 1000 रुपये आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. इथे आपण बघितलं तर मंजित गुडे येतोय, मॅन इन फॉर्म. आदरणीय संदेश पद्माकर पाटील साखरे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी मनोज पाटील पिंट्या सोनावे यांना विनंती करेन. यावेळेला आपण बघतोय चेंडूला मात्र खेळलं गेलंय. विशाल खानिवडे यांच्या डोक्याच्या वरून चेंडू मात्र बाउन्स होऊन निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतात.
बघा रिप्ले मध्ये आपण बघितलं तर मंजित कडूने डाव्या यष्टीवरचा चेंडू फाईन लेगला खेळला गेलाय. विशाल गरत तिथे आले होते, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ऑन स्क्रीन धावसंख्या आपण बघतोय 16. या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश किणी. संदेश पद्माकर पाटील साहेब यांना विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. यांच्या माध्यमातून संदेश पद्माकर पाटील साहेबांच्या माध्यमातून आग्री प्रीमियर लीग करिता 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. इथून जयेश किणी, मंजित कुडू, परंतु हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे आणि या वेळेला प्रथमेश पामाळे 100% प्रयत्न केले होते झेल घेण्यासाठी, परंतु झेल इथे सुटतोय कारण क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नव्हता. आणि हेच कारण आपण बघतोय की चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय 4 धावांकरिता. चेंडू फेका. आदरणीय ऍडव्होकेट नवीनजी गरज साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं शब्द सुमनाने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. कन्हैया गुजर सोनावेवरून इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी संदेश पाटील यांना विनंती करेन. यावेळेला आपण बघितलं तर मंजित कुडू मोठा फटका खेळल्यानंतर सन्मान देतात चेंडूला. षटक क्रमांक 2 संपलेला आहे आणि धावसंख्या आपण बघतोय 20. या धावसंख्येवर 2 गडी बाद. आदरणीय संदेश पद्माकर पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत आग्री प्रीमियर लीग करिता. त्यांचं हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतोय. कन्हैया गुजर साहेबांचं शुभ सन्मान होताना आपल्याला बघायला मिळतोय संदेश पाटील सोनावे यांच्या माध्यमातून. चला थोडी घाई करा मित्रांनो. आपण आग्री प्रीमियर लीग खेळतोय त्यामुळे प्रत्येक आग्री समाज बांधवांना खास करून खेळाडूंना माझी नम्र विनंती आहे की आपण वेळेचं भान ठेवा आणि आजचं शेड्यूल आपल्याला संपवायचं आहे. आग्री प्रीमियर लीग 2026 काही जबरदस्त तिळापेक्षाही सुंदर आहेस तू आणि गुळापेक्षाही गोड आहेस तू, माझ्या मनाला लागलेलं वेळ आहेस तू, अशी आमची आग्री प्रीमियर लीग आहेस तू. संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील सर्वांना. अप्रतिम असा सामना करूया मरो लढत दोन्ही संघांसाठी असेल. संतोष मडवी गोलंदाज तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक 3 मंजित कडू. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय स्ट्राइक एंडवर प्रणय घरत. फटका तर मोठा खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे आपण बघितलं तर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण झालंय. इथून आपण बघितलं तर एक धाव पूर्ण होताना बघायला मिळते आणि फेकी खराब. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना ऑन स्ट्राइकला आपण बघतोय मिस्टर प्रणय घरत येतोय. एक आक्रमक, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ख्याती आहे आग्री समाजामध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर लगातार परवाच्या दिवसामध्ये 4 षटकार आले होते त्याच्या बॅटमधून. प्रणय घरत मॅन फ्रॉम सरावली. दुसऱ्या बाजूने अनुभव पाठीशी असलेला गोलंदाज भिवंडी एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातंय. अनेक वर्ष क्रिकेटवर अधिराज्य गाजवलेला गोलंदाज संतोष मडवी पिंट्या कमबॅक करतोय. चेंडू निर्धाव फेकला गेलाय आणि सातत्याने जेव्हा जेव्हा पिंट्या दादा भेटतो तेव्हा सातत्याने चर्चा होते क्रिकेटवर. ही त्याची खासियत आहे. तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करतोय आणि मोठ्यांकडून काहीतरी शिकतोय. ही त्याची वृत्ती आपल्याला बघायला मिळते. आज संतोष मडवी तिसरा चेंडू चेंज ऑफ पेस केलाय. गतीमध्ये परिवर्तन बघा. या आधीचे 2 चेंडू आपण बघितले तर थोडेसे गतीमध्ये टाकले होते. इथून आपण बघितलं तर व्हेरिएशन केलं, परिवर्तन केलं आणि चेंडू एका धावेसाठी खेळला गेलाय.
कारण खूपच हलक्या गतीने फेकला गेला होता चेंडू. 23-3 ही धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते. आदरणीय किशोरजी नानाकिणी साहेब सरपंच कशित कोपर इथे उपस्थित आहेत. मी राकेशजी कुडू साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून करावा अशी मी विनंती करतोय. त्यांच्या माध्यमातून अग्री प्रीमियर लीग करिता रोख रक्कम 5,000 रुपये आलेले आहेत. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. आदरणीय किशोरजी नानाकिणी साहेब सरपंच कशित कोपर यांच्या माध्यमातून अग्री प्रीमियर लीग करिता 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. भास्करजी चौधरी साहेब आणि बालचंद्र किणी साहेब यांना विनंती करेन आपण हा सन्मान स्वीकारावा. राकेशजी कुडू साहेबांना विनंती करतोय आपण या दोन्ही मान्यवरांचा इथे सन्मान करावा अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. गोलंदाज संतोष गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. माफ करा 5 झालेत. थोडंसं नेटचा इश्यू आहे. इथून आपण बघतोय चेंडूला खेळलाय मनजित कुडूचा क्लास या फटक्यावर बघायला मिळाला. संतोष मडवीच्या अगेन्स्ट या पद्धतीचा फटका खेळणं या सगळ्याच फलंदाजांची ही गोष्ट नाही. इथून मनजित कुडूचं कौतुक करावं लागेल. संतोष मडवीच्या अगेन्स्ट षटकार येताना धावसंख्या आपण बघितली तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 29 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर 3 संपलेला आहे इथे आणि 3 षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघतोय 29 धावा. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. 29 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात एकविरा ग्रुप माकणे हा संघ स्ट्रगल करताना बघायला मिळतोय. आदरणीय नवीनजी गरज साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ झालेले आहेत. त्यांचं या दुपारच्या सत्रामध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. अग्री प्रीमियर लीग ही स्पर्धा कुठेही असू द्या त्यांचं मात्र व्यासपीठावर येणं हे व्यासपीठाला शोभा आणणारं असतं. असेच आमचे जवळचे नवीनजी गरज साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. क्रिकेटवर नितांत प्रेम. इथून जयेश किने येतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला रिव्हर्स खेळलेला फटका इथे आपण बघतोय. ऋग्वेद चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अपकमिंग यंगस्टार आहे आणि साखरे गावामध्ये त्याला ज्युनियर पिंट्या या नावाने ओळखलं जाते ऋग्वेदला. कारण आर्म ऍक्शन आपण बघितली ऋग्वेदची जर गोलंदाजी करताना तर संतोष मडवी यांची हुबेहूब कॉपी करताना आपल्याला बघायला मिळतोय. इथून जयेश किनी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मनजित कुडू पायाच्या मध्ये टाकलेला हा चेंडू आपण बघतोय यॉर्कर लेनचा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. आणि तेवढंच कौतुक करेन मी प्रथमेश पामाळे यांचं. काही जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि चेंडूला धावत धावत येऊन उचलला आणि लगेच फेकी केली होती. इथून 2 धावा येतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3.2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना 32 धावा धावफलकावर जयेश किणी. 8 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 15 धावा खर्च केल्यात. मनजित कुडू फुलटॉस लेनचा चेंडू होता पूर्णपणे चुकलेला आहे. फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळण्याचं धाडस प्रत्येक फलंदाज करतोय आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं की मोठा फटका खेळण्याच्या नादात चला तिसरे पंच जेवायला गेल्या कारणाने आपण बघतोय ऑनफिल्ड पंच येतील इथे. बिमर चेंडू चेक करतील नो आहे की नाही. फलंदाजाने रेफल केलं असेल.
तर रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय, नो चेंडू आहे. इथून आपण बघतोय की तिसऱ्या पंचांनी हा डिसिजन दिलेला आहे की नो चेंडू आहे. कमरेच्या वर जाणारा चेंडू होता. मनजित कुडूने मात्र अपील केलं होतं तिसऱ्या पंचांकडे. बघा आपण रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकतात. आणि षटक क्रमांक 4 सुरू आहे. गोलंदाज जयेश किणी आपल्याला बघायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल जयेश किणी. एका बाजूने मनजित कडू, दुसऱ्या बाजूने प्रणय घरत. मनजित कडू इथून आपण बघतोय डाऊन द लेग मारा होता. एस्टॅनच्या वरून जाणारा चेंडू एलिव्हेशन बनवलं होतं. उजव्या एस्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता मनजित कुडूने, पूर्णपणे चुकलेला आहे. इथून 3 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय 33 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. जयेश किणी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मनजित साठी हा चेंडू असेल. यावेळेला आपण बघितलं तर पुन्हा एकदा मात्र पूर्णपणे चुकलेला आहे. बॅकफुटवर ढकललंय मनजित कडूला जयेश किणी. असं वाटलं होतं की मोठा फटका खेळण्यासाठी जाईल, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर हटली. एक शॉर्ट पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला होता, सिली पॉइंटला. पुन्हा एकदा मात्र चुकलेला आहे. यावेळेला चांगला फटका आहे. चेंडूला पाठवलंय इनटू द गॅप, सीमारेषा पार. बॅकवर्ड, डीप बॅकवर्ड स्क्वेअर पॉइंट आपण बघतोय. इथे चेंडूला पाठवलं गेलंय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार गेल्यानंतर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अमर पाटील आम्हाला दर्शवतात 37 धावा इनटू द गॅप. बघा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला पाठवलं गेलंय. अप्रतिम. चला घाई करा मित्रांनो, वारंवार सांगणं योग्य वाटत नाही. जयेश किणी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मनजित कडू हलक्या हाताने खेळलंय. एक धाव पूर्ण केली गेली. ऋग्वेद पुढे आलाय, चेंडूला उचललंय, फेकलंय. तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. आणि एका धावने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 38 धावा. येणारे 12 चेंडू सर्व काही सांगून जातील. एका बाजूने हार्ट हिटर प्रणय घरत आहे, दुसऱ्या बाजूने अपकमिंग यंगस्टार आणि या स्पर्धेमध्ये प्रभावित कामगिरी केलेला मनजित कडू आपल्याला बघायला मिळतोय. 2 ऑन स्क्रीन बॅटर आपल्याला बघायला मिळतात. या दोघांवर मुख्य मदार असेल एकविरा ग्रुप माकणे या टीमची. पूर्णपणे मदार या दोघांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आपण बघितलं तर मोहित मडवी ह्याचं एक षटक असेल आणि दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये देतील, चेंडू सोपवतील मोहित मडवी, संतोष मडवी, हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. कारण याआधी आपण बघितले तर प्रथमेश पामाळे यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. प्रथमेश पाटील साखऱ्याचा एक तेज गोलंदाज, घरच्या मैदानावर खेळण्यासाठी, बॉलिंग टाकण्यासाठी, गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे, परंतु संधी मिळत नाही. आणि दुसऱ्या बाजूने एक अपकमिंग यंगस्टार, अनुभव जरी कमी असला तरी आर्म ऍक्शन आपण बघितली ऋग्वेदची तर काय जबरदस्त आहे. हे 2 पर्याय असताना मात्र प्रथमेश पामाळे यांच्यावर विश्वास दाखवला संतोष मडवीने, कारण त्यांच्याकडे अनुभव खूप आहे आणि प्रथमेश पामाळेने सुद्धा तो विश्वास सार्थ ठरवलेला आहे. पहिल्या दिवसामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती प्रथमेश पामाळे यांनी. इथून मोहित मडवीचे हे 6 चेंडू खूपच निर्णायक असतील. यानंतर होणारा सामना असेल वीर तानाजी पारगाव आणि डॉन किलर बिरवाडी सरपाडा. दोन्ही संघांसाठी ही शेवटची संधी असेल. इथून जो संघ हारतोय त्या संघाचा प्रवास इथेच थांबेल. डॉन किलर बिरवाडे आणि वीर तानाजी पारगाव. यावेळेला मनजित कडू. एक धाव पूर्ण केली गेली. प्रणयला मात्र स्ट्राईक वर आणलंय. मनजितला माहित आहे फटके चांगले लागत नाहीत, सिंगल धाव करून प्रणयला स्ट्राईकला आणावं. आणि एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना आपल्याला मनजित कडूला आपण बघतोय सुरेख कामगिरी करतोय. कारण जेव्हा धावा येत नाही तुमच्या बॅटमधून तेव्हा सिंगल काढा. आणि या वेळेला बघा हेलिकॉप्टर उडालेलं आहे.
संतोष मडवीच्या डोक्याच्या वरून लँड झालंय ते सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता. दुपारची भूक आणि पोटभर आनंद रुपेशजी पाटील साहेब आमची काळजी घेताना आपल्याला बघायला मिळतात. काही जबरदस्त फटका बघायला मिळाला प्रणय घरत. 6 धावांकरिता. कडक मंगल यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून गेलाय. 6 धावांकरिता षटकार. मनोजजी पाटील साहेब सोनावे यांच्या सौभाग्यवती आणि कन्या इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. चला थोडी घाई करा मित्रांनो प्लीज. नम्र निवेदन असेल आपल्यासाठी. वेळ खूप घेतायत. खास करून आयकॉन खेळाडू कर्णधार आपण या गोष्टी लक्षात ठेवायच्या थोड्याशा. मोहित मडवी आवडीला प्रणय घरत. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का परंतु संतोष मडवी आहे तिथे आणि इथे बघा घसरून पडले त्यामुळे ही दुसरी धाव शक्य झाली इथे. आणि इथे आपण बघितलं तर 2 धावा पूर्ण होताना प्रज्योतने मात्र चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा. षटक क्रमांक 5 व 3 चेंडूंचा खेळ होताना मोहित मडवी उजव्या बाहेर. इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय अजित म्हात्रे सरांकडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 48. विजयासाठी किती धावांचं टार्गेट दिलं जाईल हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. प्रणयने मात्र थांबवलंय मंजितला. स्वतःवर विश्वास दाखवलेला आहे. इथे 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटके लागले तर मात्र सुस्थितीमध्ये आई एकविरा ग्रुप माकणे हा संघ सुद्धा बघायला मिळेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव आली. विशाल घरत चेंडूला उचलून फेकतोय तोपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मंजित कुडूला बाद केलंय. गरज होती का ही विकेट फेकण्याची हा प्रश्न. येणारे 7 चेंडू मात्र नक्कीच याचं उत्तर आपल्याला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूने चिराग तरे काका हे तयार झालेत आणि त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे चिराग तरे यांच्याकडे. कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर चिराग तरेने काही अफलातून फलंदाजी केली होती. उमरोळीचा हा ब्रँड आहे आणि एक डान्सिंग अंपायर म्हणून चिराग तरे यांची ओळख आहे. आगरी समाजाचा विचार केला तर धावसंख्या आपण बघतोय 49 धावा. न्यू बॅटर इन मिस्टर चिराग तरे. गाणं कुठलंही असू द्या आणि कुठल्याही क्षेत्रातलं गाणं असू द्या, भक्तिगीत जरी लावलं तरी डान्स एकच असतो कडक मंगल यांचा. ही त्यांची खासियत आहे. या वेळेला प्रणय घरत परंतु संतोष मडवी मध्ये आहेत आणि बघा मंजित कुडू बाद झाल्यानंतर स्वतः प्रणय घरत सुद्धा इथे जेलबाद झालेत. इथे आपण बघतोय आता उरल्या सुरल्या आशा आहेत त्या चिराग तरे यांच्यावर. संतोष मडवी दर्शवतात की तुला डायरेक्ट फेकी करायची होती. हेच दर्शवताना अपूर्व गावड उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. आज ते मैदानाचा आढावा घेण्यासाठी उद्याच्या गटातील खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. चला कडक मंगल आपण बाहेर जायचं आहे. कॅप आहे संतोष मडवी यांचे कम्मालीचे फॅन आहेत ते, त्यामुळे ती त्यांची कॅप घेऊन गेलेत. परंतु आपण बाहेर यायचं आहे नाहीतर पेनल्टी लागेल तुम्हाला. कडक मंगल इथून आपण बघतोय काही सुरेख झेल बघायला मिळाला. चेंडूवरची असलेली नजर, जबरदस्त हातांची उंजळ यामुळेच हा झेल परिपूर्ण होऊ शकला. इथून आपण बघतोय एक चिराग तरे आहे उमरोळीचा खेळाडू. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय अक्षय आलाय सरपड्याचा खेळाडू आहे. इथून उजव्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर रिव्ह्यू साठी मात्र रेफल केलं. इथे आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने म्हणजेच प्रिशा प्रज्योत वॉरियर्सने मात्र हे रेफर केलंय. तिसरे पंच जे जेवायला गेले असतील तर जेवण झालं असेल तर आपण मुख्य व्यासपीठाकडे मार्गस्थ व्हा.
डिसिजन पेंडिंग आहे. इथे आपण बघतोय व्हाईट बॉल साठी रेफल केलंय. व्हाईट बॉलचा इशारा येतो. इथे बबनजी वझे साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं करूया वेलकम. मोहित मडवी चेंडू खूपच बाहेर होता आणि आपण बघितलं तर उजव्या एष्टीच्या बाहेर पाय आला नव्हता. धावसंख्या झाले तर 50. 4.5 षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या 50 झाल्यात. ह्या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 व्हाईट बॉल हाताळलेले आहेत. 2 विकेट सुद्धा गेलेत. एका चेंडूवर दुहेरी धावसंख्या आले, एका चेंडूवर सिंगल धाव आले आणि एका चेंडूवर षटकार आलाय. इथून आपण बघतोय शेवटचा चेंडू असेल. मैदानाच्या आतमध्ये 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू बघा. चेंडू किती सुरेख हाताळला होता. 22चा इशारा येतोय आणि या 4 धावा मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात. जेवण झालं असेल तर तिसरे पंच आहेत. आपण इथे येऊन बसायचं आहे लगेच. प्रणय पाटील साखरे आणि मनोज गरज साखरे आपण कुठे असतील तर आपण मुख्य व्यासपीठावर या. पंकजी पाटील साहेब तेंबोडे पालन. आज आपण बघतोय 5 सामने 5 विजय 10 गुण. 10 गुणांसहित हा संघ आपण बघतोय अव्वल स्थाने आहे ए गटातून आणि त्यांचं हे स्थान कुणीही हिरावून घेणार नाही. 10 गुणांसहित नंबर 1लाच राहील हा संघ. क्वालिफाय झालेला आहे. निहाली स्वरंगी वॉरियर्स दुकटण. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी सर्व बाकीचे 6 संघ आहेत. या 6 संघांमध्ये मात्र धडपड सुरू आहे. चुरस. शेवटचा चेंडू होता. 22चा चौकार आलाय. 54 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चला थोडी घाई करा मित्रांनो प्लीज. गोलंदाज प्रथमेश पामाळे आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक आपण बघितलं तर चोपन्न धावा धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू प्रथमेश पामाळे. चला प्लीज थोडी घाई करा. संतोष मडवी, मोहित मडवी आणि कंपनी. यानंतर होणारा सामना असेल वीर तानाजी पारगाव आणि डॉन किलर बिरवाडी सरपाडा. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. वीर तानाजी पारगाव आणि डॉन किलर बिरवाडी सरपाडा. यावेळेला चांगला फटका खेळलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरिता. चिराग तरेचा क्लास, चिराग तरेचा ट्रेडमार्क फटका आपल्याला बघायला मिळाला. 6 धावांकरिता. धावसंख्या झाले धावफलकावर 60. इथून येणारे 5 चेंडू निर्णायक असतील. येणाऱ्या 5 चेंडूंवर 1-2 मोठे प्रहार आले तर प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साठी सुद्धा धोक्याची घंटा असू शकते. धावसंख्या झाले तर 60 धावफलकावर. पुन्हा एकदा प्रथमेश पामाळे. या वेळेला षटकार येतोय. बॅक टू बॅक चिराग तरेच्या बॅट मधून क्लास दर्शवताना 6 धावा. 66 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चेंडू आलाय बघा. डीजे थांबा, डीजे वाजवूच नका. चेंडू आलाय. चेंडू घ्यायचा आहे लगेच. लगेच सामन्याला सुरुवात करा. 4 चेंडूंचा खेळ इथे अजून बाकी आहे. धावा झाले धावफलकावर 66. चिराग तरे इझोन फायर होताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रणय गरज बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की धावांवर थोडस अंकुश लागेल, परंतु नाही. चिराग तरेने म्हटलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला हा सामना जिंकायचाच आहे आणि आमच्या नावापुढे क्यू लावायचा आहे आम्हाला. आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करताना एकविरा ग्रुप माकणे संघाचा हा स्टार फलंदाज चिराग तरे. पुन्हा एकदा प्रथमेश पामाळे. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल.
डाव्या हाताने ओव्हर द विकेट. इथे आपण बघतोय इनसाइड एज लागली चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हेमेंद्र आणि धावसंख्या आपण बघितली तर स्थिरावलेली आहे 66. यानंतर होणारा सामना असेल वीर तानाजी पारगाव विपक्षामध्ये डॉन किलर बिरवाडी सरपाडा. चला टॉस साठी लगेच येऊन राहा. इथे दोन्ही संघांना विनंती असेल डॉन किलर बिरवाडी सरपाडा आणि वीर तानाजी पारगाव आपण टॉस साठी येऊन राहा. इथे आपण बघतोय उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू आपण बघितला तर पुन्हा एकदा रिव्ह्यूची माग केलेली आहे. तिसऱ्या पंचांना मी विनंती करेन जेवण झालं असेल तर आपण या. विरल सर आपण आता इथेच बसायचं आहे. षटक क्रमांक आपण बघितलं तर शेवटचं सुरू आहे. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. इथे धावा झाले तर धावफलकावर आपण बघतोय अमर पाटील दर्शवतात 66 धावा आणि डिसिजन पेंडिंग आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो इथून आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 67 धावा 67. या धावा धावफलकावर आपण बघतोय. बघा चिराग तरे यांचा पाय आहे ना तो उजव्या यष्टीच्या बाहेर आलाच नव्हता आणि याच अनुषंगाने आपण बघतोय तिसऱ्या पंचाने मात्र हा व्हाईट बॉल घोषित केलाय. प्रथमेश पामाळे पुन्हा एकदा सज्ज होताना बघायला मिळेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. काही जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळतात. स्वर्गीय अनंत दाजी वजे स्टँडच्या वरून चेंडू मात्र निघून गेलाय. अप्रतिम सुरेख फटका बघायला मिळतोय. प्रॉपरली टायमिंग आपल्याला बघायला मिळालं या चेंडूवर. प्रथमेशच्या 4 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा खर्च झालेल्या आहेत. आपण बघितलं तर पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार. महागड षटक बघायला मिळते. 73 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इथून गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. प्रथमेश पामाळे डाव्या हाताने राऊंड ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे आणि या चेंडूला पाठवलंय. जेल होईल का तर इट इज अ गुड कॅच. खूपच वर चेंडू गेला होता. संतोष मडवी मात्र दर्शवतात की ह्याच पद्धतीचे चेंडू टाकायचे होते. बराच वेळ हवेमध्ये चेंडू होता. डिस्टन्स होऊ शकलं नाही. चला थोडी घाई करा. लगेच शेवटच्या चेंडूसाठी पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटर. एकविरा ग्रुप मागणे घाई करा थोडी. त्र्याहत्तर धावा धावफलकावर बघतोय. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय प्रथमेश पामाळे शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश पामाळे आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या 73 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या बघायला मिळते. इथून प्रथमेश पामाळे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. अजिंक्य घरत आणि या वेळेला आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय. इथून व्हाईट बॉल आलाय आणि अजिंक्य घरतला मात्र आता अजिंक्य घरत बाद झालाय. इथून नवीन बॅटर मैदानात येईल. थोडी घाई करत चला. लगेच धाव मारा. नॉन स्ट्राईक एंडलाच यायचं आहे.
2 मिनिटं अजिंक्य थांबायचं आहे. तू ये ना, तू कशाला थांबलाय? जाईल तो स्ट्राइक एंडला येईल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. नवीन बॅटर स्ट्राइकला असेल. त्र्याहत्तर 74 धावा धावफलकावर शेवटचा चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. अजिंक्य गरज बाद झालाय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा होता. 74 आणि यानंतर मात्र एक मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. 80 धावा धावफलकावर नवीन बॅटर आला होता तनिष आणि 80 धावा धावफलकावर. चला लगेच आहे एकविरा ग्रुप माकणेला विनंती करेन आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे संघ आपण सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आदरणीय साजिद अस्मत शेख समाजसेवक सोनावे यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या मुख्य व्यासपीठावर. साजिद अस्मत शेख यांच्याकडून 1100 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सागर वरठा आपण ग्राउंड स्टाफ यायचा इथे. आदरणीय निलेशजी तरे साहेबांना विनंती करतोय आपण या टॉस साठी. एका बाजूने वीर ताणाचे पारगाव आणि दुसऱ्या बाजूने डॉन किलर बिरवाडी सरपाडा या दोन संघांदरम्यान आदरणीय निलेशजी तरे साहेब माकणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना आपल्याला बघायला मिळते. कॉल असेल वीर ताणाचे पारगाव संघाचा. एपीएल आणि एपीएल आलेला आहे. तर मी निलेशजी तरे साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन आसनस्थ व्हायचंय. अक्षय, निर्णय काय असेल? फील्ड क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर समोरच्या संघामध्ये आपण बघतोय चेतन पाटील ज्याची बॅट या हंगामामध्ये फारशी तळपलेली नाही, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा सामना आहे जेवढा तुमच्यासाठी आहे. तर डॉन किलर बिरवाडी सरपाड्यासाठी काय प्लॅनिंग असेल? 60 ते 70 धावापर्यंत रोखण्याचे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. चेतन, आता प्रथम फलंदाजी करायची आहे आणि मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर साहिल आणि आशिष हे दोघे फॉर्ममध्ये आहेत. तर कुठपर्यंत बदल असेल 6 षटकांमध्ये? आमच्यासाठी मॅच डू ऑर डाय आहे, तर आम्हाला जास्त स्कोर करायचा आहे. रन रेट कमी आहे तर आम्ही 100 प्लसच करण्याचा प्रयत्न करू. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस असतील? नाही, सेम टीम आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की वीर तानाजी पारगाव संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रमोदजी शेडगे सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील आणि मनोजजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत.
या स्पर्धेच्या माध्यमातून वैसो बाडोली. चला लगेच दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज वेळेच्या बाबतीमध्ये कृपया करून आपण सहकार्य करा. अग्री प्रीमियर लीग 2026 आपण पाहतायत आणि पर्व 9 या स्पर्धेचं यंदाचं आपण पाहू शकाल. वीर तानाजी पारगावच्या मैदानापासून एक छोटस रोपटं लावलं आणि ते आता वाढता वाढता वटवृक्षाप्रमाणे पाहायला मिळतं. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या लवकरात लवकर. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे दोन बॅटर. सामन्याला होईल सुरुवात. टार्गेट सेट केले गेले. एक्क्याऐंशी धावांचं लक्ष एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं. कौस्तुभ पाटील मला ही माहिती देत असताना दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संदीप गावातील दोन अनमोल रत्न, एका साईडला जयेश किने आणि एका साईडला मोहित मडवीला आपण पाहतायत. 81 धावा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सेफ नाही आहेत, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडूच शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. इथे कोणीही प्रेडिक्शन करू शकत नाही. त्यामुळे आत्मविश्वासाने खेळावं लागेल. कारण तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास तुम्हाला दाखवावा लागेल. तर या मॅचच्या दिशेने पहिलं षटक अजिंक्य घरतने काय 2 दिवसांमध्ये प्रभावित केलंय, परंतु आता खऱ्या अर्थानं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. महत्वपूर्ण लढतीमध्ये चांगला खेळ करावा लागेल. षटक क्रमांक पहिला P1. 2 पॉवर प्ले आपण पाहतायत, मॅन्डेटरी आहे. 2 षटकांमध्ये मॅक्झिमम किती धावा येतील यावर डिपेंड असेल. अजिंक्य घरतचा पहिलाच बॉल. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमसाठी. यावेळेला सरळ बॉल निघून जाईल अक्षयच्या हातामध्ये. अक्षय यांनी सुद्धा विकेट किपिंग चांगली केली आतापर्यंत. अजिंक्य घरत ज्या बॉडी लँग्वेजने तो गोलंदाजी करतोय, अतिशय चांगला फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आपण पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय साजिद शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी रुपेजी पाटील साहेब यांना विनंती करेन, या स्पर्धेचे खजिनदार आहेत अग्री प्रीमियर लीगचे, आणि त्यांना विनंती करेन की आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. थोडासा खाली राहिला होता हा बॉल. बॅट हवेत फिरली गेली होती. मोहित मडवी एक अपकमिंग यंग टॅलेंट आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहतायत. सजिदभाई शेख आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान रुपेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. आमच्या व्यासपीठावर या स्पर्धेला संपूर्ण झोकून दिलंय असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. राजूजी पाटील साहेब ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. गॅप शोधलाय. फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग होते प्रणय घरतच्या माध्यमातून आणि पाहता पाहता 2 रन्स मिळतील ऑफ द मार्क. सजिदजी शेख यांच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहाय्य 1100 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 2 रन्स स्कोर कार्डवर. 81 धावांचं पाठलाग करत असताना अजिंक्य घरत पुन्हा एकदा या बॉलला लेफ्ट केलं होतं, एक्झिट केला आणि परफेक्ट निर्णय घेतला. अजित म्हात्रे सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. मनीजी आमच्या समोर जोडले गेलेत. मनीजी काय म्हणतील? 81 धावांचं पाठलाग करत असताना पहिल्या 3 बॉलवर 3 धावा. चिरागच मला अजूनही लक्षात येतोय, ज्याने तो खेळ पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकात खेळला होता. 30 धावा. त्याचमुळे प्रिशा प्रज्योतचं प्रेशर थोडंसं बिल्डअप झालंय, पण अजूनही तो स्कोप फलंदाजाच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिसत नाहीये. चांगला फटका. बॉडमॅनचा चांगला वापर केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. सन्माननीय व्यासपीठ यांच्या सन्मानासाठी क्लास टायमिंग. मोहित मडवीच्या बॅटमधून एक शानदार APL षटकार. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला होता. समोर खेळले होते. मोहित मडवीच्या बॅटमधून एक तंत्रशुद्ध फटका. टायमिंग चांगला होता. टेम्परामेंट चांगला पाहायला मिळाला. टेक्निक चांगली वापरली आणि टॅलेंट तर आहे, नो डाऊट अबाउट इट. चिराग तरे फॉर्मामध्ये खेळाडू. पहिल्या दिवसापासून त्याच्या बॅटमधून धावा आलेत.
पर्व 9 मध्ये अतिशय ए ग्रुपमध्ये चांगले सामने रंगताना पाहायला मिळाले. उद्या बी ग्रुपला सुरुवात होईल. यावेळेला शफल झालेत आणि सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. सरळ बॉल निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला थांबवलंय. चांगली फिल्डिंग होत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून अक्षय आणि संपूर्ण संघ सहकारी यावेळेला अप्रिसिएशन करत असताना पाहायला मिळतात. पहा अगोदर शफल झाले होते आणि इथून हुक करण्याचा प्रयत्न केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 11 धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अजिंक्य घरत पॉवर प्लेचं षटक त्याला हाताळण्यासाठी दिलं गेलंय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेले. 81 धावांचा पाठलाग करताना प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे टीम 6 बॉल मध्ये 10. मोहित मडवीच्या फलंदाजीवर आपण पाहिलं तर प्रभावित केलं गेलंय. आतापर्यंत संतोष मडवीने आणि पंकज पाटील पालनने या 2 सिनियर खेळाडूंनी या खेळाडूंना क्रमवारीत बदल करत असताना नवीन चेहरे पुढे आणले गेलेत आणि कॉपरेट केले या खेळाडूंना. सॅल्यूट असेल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 11-11ला 0. मनीजी पाटील ज्या पद्धतीने सुरुवात चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. यस प्रमोदजी, कारण आता हा सामना आणि यानंतर सर्व सामने हे तुम्हाला गुणतालिकेमध्ये वर घेऊन जाण्यासाठी महत्वाचे आहेत आणि म्हणूनच ते महत्व एकाच खेळाडूने जाणून नाही चालणार. तर तुम्हाला तुमचं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागणार. आपल्याला पाठलाग करायचा होता जवळपास 91 धावांचा, ज्यापैकी आपण 11 धावा बनवलेल्या आहेत आणि अजूनही 70 धावांची गरज आहे. तर जर आपण तुलनात्मक विचार केला तर थोडेसे मागे आहेत प्रज्योत प्रिशा वॉरियर्स आणि पुढे येण्यासाठी जसा खेळ पहिल्या डावामध्ये फलंदाजांचा पाहायला मिळाला आणि आज वाऱ्याचा प्रभाव या मैदानात दिसतोय, म्हणजेच फलंदाजांना ऍडव्हान्टेज आहे. फक्त तो फायदा उचलता आला पाहिजे. यस एक्झॅक्टली. 81 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना आता बॉल आहे तुमच्याकडे 30 आणि 30 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 70. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटीलला आपण पाहतात. काका या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. जयेश किनीचा फटका अप्रतिम चांगला एक्झिक्यूट केला गेलाय. अजिंक्य घरत बॉलला फील्ड करेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेले. पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनात कशा पद्धतीने आतापर्यंत यावेळेला धावा खोऱ्याने वाहिल्या जातील. संपूर्ण ही मंडळी आपण पाहताय. सुधीरजी वजे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी वजे, त्यानंतर आपण पाहिलं तर धीरज पाटील बंड्या. यस पंच, टायमिंगच्या बाबतीत यावेळेला टायमर सेट केले गेले.
2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 16 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 लॉस ऑफ 1 विकेट 16 ला 1. चला घाई करायची आहे प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. वीस बॉल आणि 53 रनची आवश्यकता असेल. चांगला बॉल कमबॅक केले या वेळेला. प्रिव्हियस बॉल मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार आला संतोष मडवी पिंट्या यांच्या बॅटमधून आणि त्यानंतर आपण पाहिला तर जबरदस्त कमबॅक करत असताना अजिंक्य घरतला आपण पाहतोय. समोरून बरोबर बॉल वळण घेणारे आपल्याला पाहायला मिळतात. असं वाटतं बॅटरला की सहजगत्या बॉल बॅटवर येईल, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय लेग कटरचा फार मोठ्या प्रमाणात 75% आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मारा केलाय. ग्रेट बॉलिंग.
पुन्हा एकदा पहा त्याच पद्धतीने बॅटची एज अँड टेकन स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना संतोष मडवी काय गोलंदाजी केले. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग बाय अजिंक्य घरत. आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय प्रितेशजी रामचंद्र पाटील. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. प्रणयजी विकास पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मनोजजी मोतीराम घरत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ब्रिजेशजी राजभर, मोटूभाई JCB ऑपरेटर या चारही व्यक्तिमत्वांचं ज्या पद्धतीने मैदानाला अफलातून ज्यांनी मात्र घाम गाळला आणि सपाटीकरण मैदान करण्यासाठी JCB ऑपरेटर ब्रिजेश राजभर यांनी संपूर्ण मैदान जे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करतो. विकी वजे यांचं, सुधीरजी वजे, योगेशजी वजे या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रितेश रामचंद्र पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी विनंती करेन देवानंद वजे साहेब की आपल्या शुभ हस्ते प्रितेशजी रामचंद्र पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. जो VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो आणि मैदानासाठी अफलातून रात्रंदिवस मेहनत घेतलेले हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दरम्यान 28 रन झाले. 3 षटकांचा खेळ लक्षात असू द्या. 18 बॉल आणि 53 रनची आवश्यकता आहे. जवळजवळ आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 18चा प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळेल. देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रितेशजी रामचंद्र पाटील साहेब यांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर प्रणयजी विकास पाटील यांना मी विनंती करेन की आपण पुढे या. वैभवजी घरत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. भरपूर शफल झाले होते. लेग बायचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून. 1 रन मेल, 29 लॉस ऑफ 2 विकेट. धावा येत नाहीयेत. आता मात्र धावा थांबलेत आणि दडपण वाढले दोन्ही बॅटरवर. जयेश किनी आणि प्रथमेश हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश पामाळे, त्यानंतर मनोजजी मोतीराम घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी अक्षय घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. मनोजजी मोतीराम घरत यांना विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान अक्षयजी घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. चांगला बॉल होता. शफल होऊन खेळले. स्ट्रगल करतायत. 4थ्या स्टंपवरून खेळण्याचा मनसुबा बाळगलाय परंतु परफेक्ट या वेळेला बॅटच्या मध्यभागी बॉल येत नाहीये आणि त्यामुळे कदाचित आता प्रेशर ऑफ सिच्युएशन प्रथमेश पामाळेवर पाहायला मिळते. मनोज मोतीराम घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान अक्षयजी घरत यांच्या शुभ हस्ते होत आहे. जे ऑनलाईन श्रोते मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक सुस्वागतम. ऑन साईडला फटका तर छान आहे. फुलटॉस बॉलला थारा नाहीये. हवेच्या बरोबरीने बोलत बोलत बॉल निघून चाललाय षटकारासाठी. 6 धावा आणि यानंतर ब्रिजेशजी राजभर, मुटूभाई यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन वैभवजी घरत यांना विनंती करेन. JCB ऑपरेटर आहेत आणि या मैदानासाठी या चारही व्यक्तिमत्वांनी खूप घाम गाळलाय. रात्रंदिवस मेहनत घेत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. अक्षरशः 2 महिने या परिपूर्ण व्यक्तिमत्वांना डोळ्याला झोप नाहीये आणि त्यामुळे हे साखरे मैदानाचा कायापलट होताना पाहायला मिळतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. प्रफुल्ल धावतायत परंतु त्यांना बॉल मिळणं शक्य नाहीये आणि बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. प्रथमेश पामाळीच्या बॅटमधून षटकारानंतर आलेला खणखणीत चौकार मात्र खूप सफल झाले होते आणि काय जबरदस्त टेक्निक वापरली. बॉलला येऊन दिलं, उसळी घेतली होती आणि तेवढा वेळ मिळाला. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता संघाची धावसंख्या 39. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 42 रनची आवश्यकता आहे. येणारी बॉल आहे 14. विकी वजे माट्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळाले आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन विक्रमजी घरत यांना विनंती करेन ज्यांचं नुकतंच आगमन झालंय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. 42 रन होऊ शकतील. धावा करेन आत्मविश्वास. स्विच हिट खेळण्याची गरज होती का स्वतःला प्रश्न विचारला असेल. चांगली फिल्डिंग तर केले सचिन काका यांनी परंतु इथे 1 रन मिळेल लेग बाईच्या स्वरूपात. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 धावा. सुधीरजी वजे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन वैभवजी घरत
यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सुधीरजी वजे साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. संपूर्ण मंडळी खऱ्या अर्थानं क्रिकेटवर प्रेम करणारी, निस्सीम प्रेम करणारी ही मंडळी आहे आणि त्यामुळे शक्य झालं हे मैदान परिपूर्णता आपण पाहिलं तर नंदनवन झालंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक टू दी कव्हर खेळले गेलाय. फिल्डर येत आहेत वेगाने, चांगली फिल्डिंग चिराग तरे पुढे सरसावत आहेत. काय फिल्डिंगचा दर्जा चिराग तरेने दाखवलाय. मिडॉन मध्ये होते आणि तिथून मात्र फेकी केली होती डायरेक्ट स्टंप्सवर आपण पाहिलं होतं. 42 रन झालेत आतापर्यंत. विचार केला तर आता 39 रनची आवश्यकता आहे. 2 षटकं म्हणजेच 12 बॉल 39 रन हे सामन्याचं समीकरण. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे, त्यानंतर योगेशजी वजे साहेब. योगेशजी वजे यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन विक्रम घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावं. 12 बॉल 39. चला स्पीडअप करा जरा गेम. आता इथून तुम्हाला 4 मिनिटं आणि 40 सेकंद आहेत 6 बॉल टाकण्यासाठी, लक्षात घ्यायचं. संजयजी मधुकर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. योगीजी वजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यात येत आहे. अतिशय चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल मध्ये 39 रन विजयासाठी काही होऊ शकतं. या आपण संजयजी मधुकर पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन विक्रमजी घरत त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. संजयजी मधुकर पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने 500 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 39 रनची आवश्यकता. मंजित कुडू या स्पर्धेमध्ये पर्व 90 मध्ये या खेळाडूने प्रभावित केलंय, चमकदार कामगिरी केले. स्वतः जेव्हा जास्त झिजतील तेव्हा मात्र तुम्ही चमकतील. त्यामुळे स्वतःला झिजावं लागेल, तेव्हाच कुठेतरी तुम्ही चमकताना पाहायला मिळतील. आणि ते मंजित कुडूने आतापर्यंत केलंय. म्हणजे पुढील वर्षामध्ये या खेळाडूवर खूप काही बोली लागेल यात ती मात्र शंका नाहीये. हर हुन्नरी खेळाडू स्वतःला त्याने सिद्ध केलंय. त्यामुळे आता मात्र त्याला अग्री प्रीमियर लीग मध्ये संघ मालक प्रसिद्ध करतील यात ती मात्र शंका नाही. मंजित कुडूला आपण पाहू शकाल, बहाडोलीचा ब्रँड. .46 रन 46 धावा दरम्यान आपण पाहिलं तर चौकार आला. थोडेसे शफल झाले होते. मिडल स्टंपला बॉल पिचिंग झाला होता, परंतु इथून मिस टायमिंग स्ट्रोक आणि 4 रन मिळतील. फाईन लेग, लॉंग लेगच्या अगदी मधोमध सुमित जैन साहेब. हे जे आपण मैदान पाहतायत खऱ्या अर्थानं खूप कष्ट घेतले, घाम गाळला. अग्री प्रीमियर लीगचे आदरणीय सन्माननीय अध्यक्ष देवानंद कृष्णा वजे साहेब आणि संपूर्ण कार्यकारिणी समिती यांच्या माध्यमातून आदरणीय ब्रिजेश राजभर मोटूबाई JCB ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, त्यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट यावेळेला पाहायला मिळतं. त्यांच्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यांना हे बक्षीस स्वरूपात एक सप्रेम भेट यावेळेला एकदा जोरदार टाळ्या 2000 रुपये या ठिकाणी देण्यात येत आहे. ही त्यांनी घेतलेली खऱ्या अर्थानं कष्टाची आणि मेहनतीची पोच पावती म्हणून देवानंद वजे आणि कार्यकारिणी समिती अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने सप्रेम भेट ब्रिजेश राजभर यांना देण्यात आली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, स्टिपर्ड होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला मंजित कुडू. काय संयम बाळगलाय मंजितने. आता इथे तो फेकी सुद्धा करू शकला असता, परंतु स्वतःवर संयम बाळगला. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा
मूलभूत घटक आहे तो संयम तुम्हाला आपल्या करिअरमध्ये दाखवावा लागतो. 48ला 2. आता येणारे बॉल आहेत 8 बॉलमध्ये विजयासाठी 33 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 33 रन. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. पिकअप शॉट पाहायला मिळतो. हवेच्या झोतावर बॉल बोलत बोलत निघून गेलाय. आउट ऑफ दी पार्क. दिस इज अ क्लास. प्रथमेश पामाळे. षटकार 6 धावा. अजून सामना यावेळेला बॅलेन्सिंग आहे. आता इथून जर आपण पाहिलं तर 54 धावा झालेत आणि 27 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 7 बॉलमध्ये 27. 7 बॉल 27. 1 मिनिटाचा अवधी आहे हा शेवटचा बॉल टाकण्याकरिता. अजिंक्य घरत त्या ठिकाणी काहीतरी कानमंत्र देत आहेत. प्रणय घरत येत आहेत. कानमंत्र देत असताना आपण पाहू शकतायत तर मंजित गुडू. आणि हा दिलासा असतो ज्या वेळेला एखादा मित्र संकटात असतो ना त्यावेळेला त्याला दिलासा द्यावा लागतो, धीर द्यावा लागतो. कारण धीर हा शब्द आहे ना तो आपल्या जवळचा मित्र आहे आणि तेच केला. परंतु ऑन साईडला मनगडचा चांगला वापर केलाय. फिल्डर येत आहेत तो धीर दिला आणि तन्मय तरे कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. आज दोन्ही बंधूंनी ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम केले. उमरोळीचा ब्रँड कान मंत्राचा काहीतरी उपयोग झाला असंच म्हणावं लागेल. चला घाई करा, वेळ दौडू नका. 54ला 3. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 27 रन. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर घेतली गेले. तुम्ही परफेक्ट 25 मिनिटांचा कालावधी घेतला त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. परंतु इथून आता शेवटच्या षटकासाठी 10 ते 12 मिनिटे लावू नका. चला लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. 6 बॉल विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण घरत न्यू बॅटर. 40+ क्रिकेट दोन्ही खेळाडू खेळतात. जयेश किनीला आपण पाहतायत 40+ क्रिकेट वसई मधून खेळत असताना आणि प्रणय एका साईडला. प्रवीण घरत आपण पाहिलं तर सोनावे या टीमचा खेळाडू. वैभवजी घरत यांना विनंती करेन की धीरज पाटील बंड्या यांना विनंती करेन की आपण समोर या. आपले यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. स्पेशली VIP बॉक्सचा आम्ही पुन्हा एकदा ऋणी आहोत. 6 बॉल 27 ची आवश्यकता. अजून फिल्डिंग सेट केलेली नाहीये. वेळ दवडला जातोय. प्लीज 6 बॉल 27. प्रणय घरत माकणे हा खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं या खेळाडूच्या नावावर. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका प्राक्तन किनी येत आहेत. ग्रेट फिल्डिंग. एक फटका घेतले गेलेत. मेहनत आणि फक्त मेहनत घ्यावी लागते. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला हार्डवर्क करावं लागतं तेव्हा कुठेतरी तुम्हाला यश मिळतं. प्राक्तन किनीला मात्र यावेळेला अप्रिसिएशन केलं जातंय. पहा इथून जर गफलत केली असती तर कदाचित चौकार मिळाला असता. मॅच ऑन झाली असती परंतु स्वतःला झुकलं. दाग अच्छे होते हे असं म्हटलं जातं आणि एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिल्याच बॉलवर 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या 55. लॉस ऑफ 3 विकेट. आता बॉल आहे तुमच्याकडे 5 आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 26 रनची आवश्यकता आहे. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे टीमला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जोडी. चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर. परंतु बॅटची हलकीशी एज घेत असताना आपण पाहतायत सिंगल तर मेल. सिंगल डबलने फरक पडणार नाहीये प्रतिस्पर्धी संघाला. एक रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचले गेले. 56 या धावसंख्येवर. अप्रतिम. चांगला बॉल पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. इथून सॅक्रिफाईस करतायत विकेट जयेश किनी.
यस, आउट, फलंदाज बाद. चला न्यू बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. कुमार प्रियांश वजे व कुमार युवान वजे साखरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आय थिंक सो सुधीर वजे यांचे सुपुत्र कुमार प्रियांश वजे, आज त्यांचा वाढदिवस. प्रियांश, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. फुलत राहा, भरत राहा. अग्री प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. क्लीन बोल्ड, सुपर डिलिव्हरी, ऑफ स्टंप उद्ध्वस्त केला गेलाय. प्रणय, आपल्या नावाप्रमाणे आता चांगली गोलंदाजी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता, परफेक्ट यावेळेला मिडल स्टंपला भेदला गेला आणि प्रवीण घरात बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. चांगला बॉल ह्या वेळेला डिलिव्हर्ड केला गेला होता. पिचिंग चांगली होती. प्रणय घरातला आपण पाहतायत 81 धावांचा पाठलाग करताना 56 ला 5. आता नाजूक स्थितीमध्ये संघ आहे. 2 बॉल आणि विजयासाठी 25 रनची आवश्यकता. 2 बॉल आणि 25 रन. दोन बॉल आणि 25 रनची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना अप्रतिम क्लीन बोल्ड. पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉयड. आता हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. चांगली गोलंदाजी करत असताना सांघिक हॅट्रिक तर जरूर झाले, परंतु इथून जर आपण पाहिलं तर काय गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. दोन्हीही क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आता विकेट डाऊन. हॅट्रिक वर पोहोचले गेलेत. काय तिन्ही क्लीन बोल्ड करून अशा प्रकारचे हॅट्रिक करणारा हा पहिला गोलंदाज ठरेल, याकडे लक्ष असणार आहे. प्रज्योत स्वतः या वेळेला येत असताना मैदानात पाहायला मिळतोय. प्रणय गरजची जबरदस्त गोलंदाजी. श्रीधरजी नारायण वजे साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3000 रुपये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे. क्लीन बोल्ड, जबरदस्त गोलंदाजी. प्रणय गरज हा कारनामा करेल का? तिन्ही बोल्ड करून विकेट हॅट्रिक साध्य करेल का? त्याच्या करिअर मधला हा सुंदर क्षण असेल का? कारण एक गोलंदाज आपण पाहिला असेल ज्या पद्धतीने 1987 मध्ये अप्रतिम चांगला बॉल आहे आणि इथून पंच सांगतायत की यस अंपायर कॉल आहे का, काय असेल एक्झॅक्टली आपण पाहूया. आतापर्यंत 1 रन तर मिळाले आणि पंच सांगतायत अंपायर कॉल. या चेक करूया बिमर आहे की नाही. एकोणीसशे 87 मध्ये आपण पाहिलं तर नागपूरमध्ये असे 3 फलंदाज बाद केले होते भारतीय संघाचा. रिलायन्स वर्ल्ड कप ही टॅग लाईन होती त्यावेळेला आणि 3 फलंदाज न्यूझीलंड संघाचे बाद केले होते. पहिला स्टंप, दुसरा स्टंप आणि तिसरा स्टंप उद्ध्वस्त केला होता. न्यूझीलंड संघाचे 3 फलंदाज इयान स्मिथ, चॅटफील्ड आणि केन रदरफोर्ड असे 3 फलंदाज घेत पहिली हॅट्रिक भारतीय टीम कडून भारतीय संघाचा पहिला गोलंदाज ठरला तो चेतन शर्मा. परंतु आता यावेळेला फेअर डिलिव्हरी, हॅट्रिक हुकली, डीप मध्ये बॉल होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. सामना जर आपण पाहिला तर विजय होत असताना 1 रन मिळाली शेवटच्या बॉलवर. आई एकविरा ग्रुप माकणे टीम विजयी श्री ठरते. 57 वर डाव समाप्त झाला आणि इथून आपण पाहिलं तर विजयश्री खिचून आणलाय. क्वालिफाय झालेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. ही मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मंजित कुडने जी बॅटिंग केली 22 धावा. प्रणयने आपण पाहिलं तर 14 धावा आणि प्रणयने गोलंदाजी करताना 3
धावा देत 2 विकेट्स मिळवले आणि इथून आपण पाहिलं तर मंजितची 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला फिल्डिंग सेट करून घ्या. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये.